हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज प्रिया. मी जावा लँग्वेजची बेसिकपासून सिरीज स्टार्ट करत आहे, तेही आपल्या मराठी प्लस इंग्लिश लँग्वेजमध्ये. सो लेट्स स्टार्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावाची डेफिनेशन, जावाची हिस्ट्री, प्लॅटफॉर्म म्हणजे काय, जावा कुठे यूज होते, जावा पॉप्युलर का आहे आणि जावाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस का म्हटलं जातं, हे सगळे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. तर वन बाय वन आपण बघूया. तर जावाची डेफिनेशन. तर जावा इज अ हाय लेवल ऑब्जेक्ट ओरिएंटेड secure programming language. Java is a programming language and platform. जावाला हाय लेवल ऑब्जेक्ट ओरिएंटेड सेक्युअर आणि सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं जातं. हे सगळे ॲक्च्युली जावाचे फीचर्स आहेत, ते वन बाय वन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर पुढचा पॉईंट बघूया, जावाची हिस्ट्री. तर जावा डेव्हलप बाय सन मायक्रोसिस्टम इन 1995 आणि जेम्स गॉसलिनला जावाचे फादर असे म्हटले जाते आणि करंटली जावा हँडल करते ही ओरॅकल कंपनी. तर पुढचा पॉईंट बघूया की प्लॅटफॉर्म म्हणजे काय. प्लॅटफॉर्म म्हणजे की कोणतेही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट जिथे आपले प्रोग्राम रन्स होतात त्याला आपण काय बोललं जातो, प्लॅटफॉर्म बोललं जातं. आणि जावा स्वतःचं प्लॅटफॉर्म यूज करतो त्यालाच आपण काय बोलतो की JRE मीन्स जावा रन टाईम एन्व्हायरमेंट. तर जावा कुठे कुठे यूज होते हा क्वेश्चन खूप वेळेस विचारला जातो. तर जावा ही वेब ॲप्लिकेशनवर, अँड्रॉइड ॲप्समध्ये, डेस्कटॉप सॉफ्टवेअरमध्ये, एंटरप्राइज सिस्टीम आहे, गेम्स आहे किंवा सर्व्हर अँड क्लाउड ॲप्लिकेशनमध्ये जावा यूज होते. तर वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय की वेबसाईट्स बनवण्यात, ऑनलाईन बँकिंग वगैरे असेल, शॉपिंग ॲप्स असेल, जसं की फ्लिपकार्ट, ॲमेझॉन जे आपल्या शॉपिंग्स ॲप आहेत तिथे पण जावाचा यूज केला जातो. अँड्रॉइड ॲप्समध्ये म्हणजे जिथे आपले मोबाईलची जी फंक्शनॅलिटी आहे, फ्रंट फ्रंट जो असतो तो फ्रंट एंडमध्ये असतो, पण जे वर्क चालतं सगळं की व्हॉट्सअपवर क्लिक केल्यावर मागे काय ओपन वगैरे व्हायला पाहिजे, तर हे सगळे API ॲक्च्युली थ्रू होत असतात आणि त्या जावा थ्रू होतात. खूप साऱ्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जावा यूज होतं. डेस्कटॉप सॉफ्टवेअर जसं की कॅल्क्युलेटर वगैरे असेल, बिलिंग सॉफ्टवेअर असेल, तिथेही जावा यूज होते. एंटरप्राइज सिस्टीम जसे की मोठ्या कंपनीचे सॉफ्टवेअर असेल किंवा मग बँकिंगचे सॉफ्टवेअर असेल, जसं की HDFC बँक, SBI बँक, IDFC बँक, या सगळ्यांमध्ये जावा यूज होते. इन्शुरन्स कंपनीमध्ये जावा यूज होते. गेमिंग्समध्ये जावा यूज होते. सर्व्हर आणि क्लाउड ॲप्लिकेशन जे APIs आहेत, बॅकएंड सिस्टीम आहेत त्यांची क्लाउडचे, तिथेही जावा यूज होते. तर पुढचा प्रश्न असा विचारला जातो की जावा ही पॉप्युलरच का आहे. तर याचे काही रिझन्स आहेत, जसं की जावा सेक्युअर आहे, रोबुस्ट आहे. रोबुस्ट मीन्स ऑटोमॅटिकली गार्बेज कलेक्शन करते ते. सेक्युअर आहे, फास्ट आहे आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट फीचर म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणजे जर आपण एका मशीनवर कोड राईट केला तर आपल्याला दुसऱ्या मशीनवर तो कोड राईट करायची गरज नाही आहे. ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. जसं की मग म्हटलं जातं जावाला की राईट वन्स अँड रन एनिवेअर, म्हणजे एकदा की कोड लिहिला तर तो रन सगळ्या जागेवर होणार आहे आणि ॲक्च्युली ते परफॉर्म होतं थ्रू बाईट कोड. ओके, कारण की जो जावा लँग्वेजचा जो कोड आहे तो जेव्हा आपण कंपाईल करतो, सपोज मी एक डेमो नावाचा कोड लिहिला की demo.java, तर जेव्हा आपण त्याला कंपाईल करतो बाय जावा सी demo.java, तर ते कंपाईल केल्यानंतर त्याची बाईट कोडमध्ये फाईल कन्वर्ट होते. मीन्स मशीन लँग्वेजमध्ये ती फाईल कन्वर्ट होते आणि जो बाईट कोड असतो तो मशीन इंडिपेंडंट असतो, त्याला मशीन डिपेंडंट नाही आहे. मग तो कोणत्याही मशीनवर रन केला जातो. म्हणून जावाला म्हटलं गेलं आहे की राईट वन्स अँड रन एनिवेअर. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे की जावाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस का म्हणतात. तर जावाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात कारण की जावाचे खूप सारे कन्सेप्ट हे क्लास आणि ऑब्जेक्टवरच डिपेंड आहे. आणि जावा जे ॲक्च्युली जावाचे आपण जे पिलर्स म्हणतो, म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टीमचे जे कन्सेप्ट आहेत, जसे की इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, हे सगळे क्लास आणि ऑब्जेक्टवर बेस्ड आहेत. म्हणून जावाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं जातं. हा क्वेश्चन ॲक्च्युली खूप वेळेस इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. ओके, आणि आजचा तुमचा इंटरव्ह्यू क्वेश्चन हे आहे, हा आहे की व्हॉट इज मीन बाय बाईट कोड किंवा बाईट कोडचं वर्किंग काय आहे, हे मला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता.
आणि याचं उत्तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर माय चॅनल. आणि तुम्ही जर नवीन असाल आणि कोडिंग स्टार्ट करताय शिकण्यासाठी तर माझा चॅनल तुमच्यासाठी बेस्ट आहे. ओके, थँक्यू, बाय बाय.